वचनातून आपण छान गोष्टी शिकलो. अहरोनाच्या काठीबद्दल ज्यावेळेस मी पण आज पहिल्यांदा ऐकलं ते, आणि त्याच्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आमेन. तुम्ही एक गोष्ट बायबलमध्ये जर नीट वाचली तर तुम्हाला असं ध्यानात येईल की ज्यावेळेस ही परीक्षा पाहिली गेली अहरोनाच्या काठीची, तर देवाने सांगितलं की ज्या काठीला अंकुर फुटतील त्याला मी निवडलेलं आहे. आमेन. तुम्हाला माहिती का, जोपर्यंत त्या काठीला अंकुर फुटलेले नव्हते ना, तोपर्यंत ती अहरोनाच्या हातामध्ये असायची. कुठं असायची? अहरोनाच्या हातामध्ये. पण बायबल असं सांगतं, ज्या वेळेस त्या काठीला अंकुर फुटले ना, त्या दिवसापासून तिला कराराच्या कोशामध्ये ठेवलं गेलं. कुठं ठेवलं गेलं? त्या काठीला जागा मिळाली देवाच्या सानिध्यामध्ये. आमेन. तोपर्यंत ती माणसाच्या हातामध्ये होती, पण जेव्हा तिला अंकुर फुटले ना, ती देवाच्या हातामध्ये गेली. हालेलुया. म्हणून फार महत्वाचं आहे की आपलं जीवन, ज्यावेळेस त्या जीवनाला अंकुर फोडतो ना परमेश्वर, त्यावेळेस आपण खऱ्या रीतीने कोणाच्या हातामध्ये जातो? देवाच्या हातामध्ये जातो. माणसाच्या हातामध्ये राहून आपला फायदा नाहीये. शुष्क जीवन जगाल. तुमचा उपयोग करतील फक्त. काठीचा मोशे उपयोग करायचा. अहरोन त्या काठीचा काय करायचा? उपयोग करायचा. कारण अंकुर फुटलेला नव्हता ना. पण ज्यावेळेस अंकुर फुटला ना, माणसाचा उपयोग बंद झाला, आता देवाच्या हातामध्ये गेली. हालेलुया. मग परमेश्वर उपयोग करतो. आमेन. आणि म्हणून देवाची इच्छा आहे आपल्या आत्मिक जीवनाला अंकुर फुटावा. आणि ज्यावेळेस आपल्या आत्मिक जीवनाला अंकुर फुटतो ना, आपण देवाच्या हातामध्ये जातो. खूप सुंदर वचन. मी प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वर आपल्याशी बोललाय. आजच्या वचनाकडे आपण जाऊया. सगळेजण तयार आहात? मी जास्त वेळ घेणार नाही. थोडक्यात आपण परमेश्वराचं वचन बघू. डोळे झाकू, एक छोटीशी प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. माझ्या देवा तू बोल, आम्ही ऐकत आहोत. जे आजवर ऐकलं नाही ते ऐकण्यासाठी कृपा दे. एक प्रकाशन दे परमेश्वर. माझी बुद्धी, माझी समज मी बाजूला ठेवतो आणि तुझी समज मला दे. ते स्वर्गीय प्रकाशन दे परमेश्वर. माझे नेत्र उघड, माझे आत्मिक कान उघड, आत्मिक मन उघड परमेश्वर, आणि तू आमच्याशी बोल. मी घटावं, तू वाढावा, तूच दिसावा, आणि तुझी इच्छा पूर्ण व्हावी असेल ते. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. तुझ्या आत्म्याने भर आणि चालेल. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. आजची ही मीटिंग महिलांनी आयोजित केलेली आहे आणि दरवर्षी असती, पण वचन देव सगळ्यांशी बोलेल. आमेन. आपण एक वचन काढू. गलतीकरासपत्र याचा 3रा अध्याय. गलतीकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 26 पासून पुढे आपण वाचणार आहोत. गलतीकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 26 पासून पुढे. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. आमेन. आता इथं नीट लक्ष द्या. पौल म्हणतो गलतीकरास लोकांना, कारण तुम्ही म्हटल्यानंतर सर्व आले. तिथं पुढे तो असं पण म्हणतो, कारण तुम्ही सर्व, म्हणजे फक्त एक विशिष्ट ग्रुप नाही, फक्त स्त्री नाही, फक्त पुरुष नाही, तर बायबल असं म्हणतं, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे त्याचे काय आहात? पुत्र आहात. बोला, काय आहात? आता पुत्र हा जो विषय आहे ना, पुत्र हा जो शब्द आहे ना, मराठीमध्ये पुत्र हा शब्द मुलांसाठी वापरला जातो, मुलींसाठी वापरला जात नाही. पुत्र आणि कन्या असं म्हणतात. पण हिंदीमध्ये हे वचन वाचा बरं. हिंदीमध्ये कोणाकडे हिंदी बायबल असेल तर, क्योंकि तुम सब उस विश्वास के द्वारा जो मसीह यीशु में है परमेश्वर की संतान हो. हालेलुया. इथं पुत्र नाही म्हटलेलं आहे, इथं काय म्हटलंय? संतान. संतानचा मतलब, याचा अर्थ असा होतो की संतान म्हटल्यानंतर सर्व लेकरं, ते मुलं असो किंवा मुली असो, ते प्रत्येक त्याच्यामध्ये येतात. आणि बायबल असं म्हणतं की तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे त्याची काय आहात? संतान आहात. आता पुढचं वचन वाचा मराठीमध्ये. कारण तुमच्यामध्ये जितक्यांचा येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी येशू ख्रिस्ताला काय केले आहे? परिधान केले आहे. परिधान करण्याचा अर्थ काय होतो?
हे कपडे मी काय केले आहेत? परिधान केले आहेत. जेव्हा आपण एखादे कपडे घालतो ना, या कपडे घालण्याला काय म्हणतात? परिधान करणं. समजतंय ना? बायबल असं म्हणतं, जेव्हा तुम्ही पाण्यात बाप्तिस्मा घेतला, बुडले आणि बाहेर निघाले, तर तुम्ही कोणाला परिधान केलं? येशूला. बोला, कोणाला? या शर्टाचा रंग दिसतोय का तुम्हाला? कारण याला मी काय केलंय? परिधान केलंय. येशू ख्रिस्ताला परिधान केल्यानंतर कोण दिसेल? कोण दिसेल? येशू. समजतं इथपर्यंत? हे वचन परत वाचा, मग पुढे जाऊ. कारण तुमच्यामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला हा, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले. सर्वांनी, जेवढ्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला. आता मला एक सांगा, बाप्तिस्मा फक्त पुरुष घेतात का स्त्रिया पण घेतात? हा, स्त्रिया पण घेतात ना. मग याचा अर्थ पुरुषांनी पण येशू ख्रिस्ताला काय केलंय? परिधान केलंय. आणि स्त्रियांनी पण येशू ख्रिस्ताला काय केलंय? तरुणांनी पण येशू ख्रिस्ताला काय केलंय? परिधान. आणि तरुणींनी पण येशू ख्रिस्ताला काय केलंय? म्हणजे पुरुषांच्या जीवनात पण कोण दिसेल? येशू. आणि स्त्रियांच्या जीवनातून पण कोण दिसेल? येशू. समजतं इथपर्यंत? ओके. आता पुढे वाचा. यहुदी व हेलेनी, हा, गुलाम व स्वतंत्र. नाही, ते वचन पहिले परत वाचा आणि मग ते पुढचं वचन वाचा. कारण तुमच्यामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, हा, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले. तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेलेनी. आता नीट लक्ष द्या. यहुदी व हेलेनी. यहुदी आणि हेलेनी म्हणजे काय? यहुदी लोक जे देवावर विश्वास ठेवायचे, आणि हेलेनी म्हणजे जेंटाइल्स, ज्याला आपण म्हणतो परराष्ट्रीय. काय? यहुदी आणि परराष्ट्रीय. गुलाम व स्वतंत्र. गुलाम आणि स्वतंत्र. पुरुष व स्त्री. पुरुष आणि स्त्री. हा भेदच नाही. हा भेदच राहील. हालेलुया. हा भेद राहिला नाही. कारण जेव्हा देव स्त्रियांना बघतो ना बाप्तिस्मा केलेल्या, तर देवाला स्त्री नाही दिसत, ख्रिस्त दिसतो. बोला, कोण दिसतो? जेव्हा देव एखाद्या बाप्तिस्मा घेतलेल्या पुरुषाला बघतो ना, तर परमेश्वराला पुरुष नाही दिसत, त्याच्यामध्ये कोण दिसतो? बोला बोला, कोण दिसतो? मग जेव्हा परमेश्वर तुम्हाला ख्रिस्ती या नात्याने पाहतो ना, तर तुम्हाला स्त्री आणि पुरुष असं पाहत नाही, तर तो तुमच्यामध्ये फक्त ख्रिस्ताला पाहतो. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, हेलेनी आणि यहुदी, गुलाम व स्वतंत्र, आणि स्त्री आणि पुरुष हा भेदच नाही. पुढे वाचा. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी काय आहात? एकच आहात. म्हणून देव जेव्हा बोलतो ना, स्त्रियांशी वेगळं आणि पुरुषांशी वेगळं बोलत नाही. हालेलुया. समजतंय का? सर्वांशी एक साथ बोलतो. आमेन. सर्वांशी सोबतच बोलतो. असं विशिष्ट वचन नाहीये की जे फक्त माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी नाहीये. प्रत्येक वचन आपल्यासाठी आहे. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? कारण स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीये. बायबल म्हणतं एकच आहात. तुम्ही देवाच्या नजरेत काय आहात? एकच आहात. याचा अर्थ परमेश्वर जेव्हा तुम्हाला पाहतो ना, आणि यांना पण पाहतो, किंवा मला पाहतो आणि तुम्हाला पाहतो ना, परमेश्वर एकाच नजरेने पाहतो. आमेन. हा, म्हणजे देवाच्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. हे वेगळे पण परमेश्वर भेदभाव करत नाही. याचा अर्थ परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही आणि आपण सर्वजण काय आहोत? एकच आहोत, ज्यांचा बाप्तिस्मा झालाय. कारण आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे? परिधान केलेलं आहे. आणि आपल्या जीवनाद्वारे कोण दिसतो आता? येशू. बोला, कोण दिसतो आता? बरं, इथपर्यंत खूप चांगलं वाटतं. इथपर्यंत हे वचन ऐकायला फार चांगलं वाटतं. भेदभाव देव करत आणि हे खरं आहे. आमेन. पण ज्या वेळेस मी बायबलमध्ये एक वचन वाचतो ना, त्यावेळेस मला हे वचन कळत नाही की नेमकं असं का. आता काढा तिमोथी काढा. पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय. पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय आणि वचन 12 वाचावं राहतं. मराठी. हा, काय? आता ह्या वचनामध्ये पौल आहे बघा. पहिलं वचन गलतीकरास पत्रातलं आपण वाचलं, बरोबर आहे ना? कोणी लिहिलेलं आहे ते पत्र? पौलाने. आता हे वचन आपण जे वाचतोय पहिले तिमोथी, हे पण कोणी लिहिलेलं आहे? पौलाने. लिहिणारा एकच आहे, आत्मा एकच आहे, एकाच देवाची सेवा करतोय. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणतो की हेलेनी आणि यहुदी भेद नाही, स्वतंत्र आणि गुलाम यांच्यात भेद, आणि स्त्री आणि पुरुष याचा परमेश्वर भेद करत नाही. पण ह्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो ना, पहिले तिमोथी 2:12 वाचा बरं.
स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची मी परवानगी देत नाही. असं का बरं? त्या वचनात तो काय म्हटला? भेद नाही. आणि इथं तो काय म्हणतो? स्त्रियांना परवानगी नाही, पुरुषांना. स्त्रियांना नाही याचा अर्थ परवानगी कोणाला आहे? पुरुषांना. नीट लक्ष द्या. हे असं का की एकीकडे पौल म्हणतो की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेद नाहीये, आणि दुसरीकडे तो म्हणतो की स्त्रीला पुरुषावर धनीपण चालवण्याची मी परवानगी देत किंवा शिकवण्याची मी परवानगी देत नाही. या वचनाकडे आज नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपण देवाचं वचन समजताना गफलत करतो. ज्या वेळेस पौल पहिलं वचन जे आपण वाचलं होतं गलतीकरास मध्ये, तर त्यावेळेस तो कशाबद्दल बोलतोय माहिती का? ज्या देवाने निर्माण केलेलं आहे ना, त्या देवाच्या नजरेमध्ये तो स्त्री असो का पुरुष असो भेद नाहीये. लक्षात घ्या. तुम्ही प्रत्येक जण, तुम्ही स्त्री असा का पुरुष असा, तुम्ही देवाकडे तेवढ्याच अधिकाराने मागू शकता. आमेन. कारण तुम्ही त्याची संतान आहात. बोला काय आहात? त्याची. म्हणून लेकरांमध्ये तो भेद करत नाही. पण जेव्हा त्याने निर्माण केलं ना दोघांना, आदाम आणि हवा यांना निर्माण करतानाच भेद ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे? भेद. दोघांमध्ये एक फरक आहे की पहिले आदामाला निर्माण केलं ना, त्याचा उद्देश वेगळा होता, आणि हवेला जेव्हा निर्माण केलं तिला बनवण्याचा उद्देश वेगळा होता. मग तो भेद होता, आहे आणि राहील. समजतंय का तुम्हाला? तो भेद होता आणि तो भेद आहे आणि तो भेद सर्वदा राहील. नीट लक्ष द्या. निर्माण करता भेद करत नाही, पण ज्याच्यासाठी निर्मिती केलेली आहे ना तिथं भेद तसाच राहील. लक्षात घ्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं स्त्रीला पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही. हालेलुया. समजतंय का? थोडंसं कठीण वाटत असेल पण समजून घ्या. आमेन. हालेलुया. कळतंय का? आता समजा आम्हाला दोन मुलं आहेत. किती मुलं आहेत? एक मुलगा आणि मुलगी. तुम्ही जर मला विचारलं तू जास्त प्रेम तुम्ही कोणावर करतात, जर मी म्हणेल मुलावर किंवा मुलीवर, तर माझं उत्तर चुकीचं आहे. कारण आम्ही कोणावर प्रेम करतो? दोघांवर. बोला कोणावर प्रेम करतो? कोणावर प्रेम करतो? दोघांवर. आई बाप प्रेम वाटू शकतात का की मी याच्यावर कमी करतो आणि याच्यावर कमी करतो? नाही. दोघांवर सारखंच प्रेम आहे. कारण आम्ही आई बाप आहोत. बाप निर्माण करता जो आहे ना तो भेद करू शकत नाही. त्याच्या नजरेमध्ये तुम्ही सारखेच आहात. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस आई बाप लेकरांवर सारखंच प्रेम करतात, पण जेव्हा लग्न होतं ना, लग्न मुलीचं, त्यावेळेस बापाला आणि आईला वाटतं की ह्या मुलीने आपलं घर सोडून कुठं जावं? सासरी. बोला कुठं जावं? अरे बोला कुठं जावं? सासरी. असं का? असं का? ही व्यवस्था आहे. बोला ही काय आहे? ही तुम्हाला आवडो ना आवडो तुम्हाला पाळणं गरजेचं. कोणत्या बापाला वाटतं की त्याच्या मुलीने त्याचं घर सोडून जावं? 20 वर्ष स्वतः सांभाळल्यानंतर तोच बाप जो आहे ना आपल्या मुलीचा हात एका परक्या व्यक्तीच्या हातामध्ये देतो. बरोबर आहे ना? विश्वासाने देतो. आतापर्यंत त्या बापाने कोणाच्या मागे तिला कधी बसवलं पण नाहीये. लक्षात घ्या. मोटरसायकलवर पण दुसऱ्या सोबत कधी पाठवलं नाही. भरोसा नाही ठेवला. कळते का? शाळेत कोणाला जा तू माझ्या मुलीला सोडून ये, बिलकुल नाही. भरोसा नाहीये. पण पूर्ण आयुष्य जगण्यासाठी ना एका व्यक्तीच्या हातामध्ये सोडून देतो बाप. तुम्हाला माहिती का? मग हे चुकीचं करतो का बाप? बाप हे चुकीचं करतो का? नाही. ही काय आहे? जगातली व्यवस्था. बोला ही काय आहे? जगातली. आणि जर ही जगातली व्यवस्था बापाने पाळली नाही मग याला प्रेम म्हणता येणार नाही. जो बाप आपल्या मुलीचं लग्नच करून देत नाही योग्य वयामध्ये, त्या बापाला समाज किंवा लोक काय म्हणतात? चांगला का वाईट? अरे बोला चांगला का वाईट? का दोष देतात? कारण तिच्यासाठी गरजेचं काय आहे? तिचं योग्य वयामध्ये लग्न होणं. बोला योग्य वयामध्ये. मग छातीवर दगड ठेवायचा पण मुलीला दुसऱ्याच्या घरामध्ये पाठवायचं नांदायला. आमेन. हे बापाचं कर्तव्य आहे. हालेलुया. प्रेम तर सारखंच करतो ना मुलावर पण आणि मुलीवर पण भेद आहे. आमेन. दोघांमध्ये काय आहे?
भेद आहे. जेव्हा व्यवस्थेचा प्रश्न येतो ना, तिथं भेद निर्माण होतो. आमेन. परमेश्वर तुम्हा दोघांवर सारखंच प्रेम करतो. स्त्री आणि पुरुष आपल्या दोघांवर सारखं प्रेम करतो. पण ज्या वेळेस व्यवस्थेचा जगामध्ये प्रश्न येतो ना, त्यावेळेस देव म्हणतो, स्त्रियांना पुरुषावर धनीपण चालवण्याची मी परवानगी देत नाही. हालेलुया. आणि ह्या गोष्टी आपल्याला लवकर पचत नाही. बऱ्याचदा वचनाचा आधार घेऊन लोक म्हणतात, देवाने आपल्याला सारखं बनवलेलं, सारखं ठेवलेलं, देव आपल्याला सारखं समजतो, मग आम्ही तुमच्या अधीन कशाला राहू. मी म्हणतो म्हणून नाही, वचन म्हणतो म्हणून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. तुम्हाला पटो न पटो तरी तुम्हाला अधीनतेमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण हे कोण म्हणतंय? देवाचं. तोच पौल आहे जो आत्म्याने तिथं सांगतोय भेद नाहीये. आणि तोच पौल दुसरीकडे सांगतो की स्त्रीला पुरुषावर धनीपणा चालवण्याचा अधिकार मी देत नाही. नीट लक्ष द्या. अब्राहम माहिती ना तुम्हाला? अब्राहमाशी परमेश्वर बोलायचा. सर्वात पहिले अब्राहमाला देव बोलला की तुझं घरदार सोड, नातेवाईक सोड, आणि मी सांगतो त्या देशात जा, तुझ्याद्वारे मी काय करेल? मोठं राष्ट्र निर्माण करेल. बोलला ना अब्राहमाला. मग अब्राहम उठला आणि चालायला लागला. त्याच्यासोबत कोण गेली? सारा. बोला, कोण गेली? सारा. तिने विश्वास ठेवला की देव जे अब्राहमाशी बोललाय ते पूर्ण होणार आहे. आमेन. म्हणून तर ती त्याच्या मागे गेली ना. आता सारा अब्राहमासोबत प्रत्येक ठिकाणी फिरली. विश्वास होता तिचा की देव दिलेलं अभिवचन पूर्ण करेल. आमेन. प्रत्येक वेळेस तिने साथ दिली त्याला. आणि तुम्हाला माहिती का, जेव्हा जेव्हा अब्राहमाने देवाची वाणी ऐकली आणि त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे केलं, तिथं तिथं अब्राहम आशीर्वादित झाला. हालेलुया. जिथं जिथं अब्राहम देवाचं ऐकून चालला ना, तिथं तिथं तो आशीर्वादित झाला. पूर्ण आयुष्यात त्याने एकचदा बायकोचं ऐकलं. पूर्ण आयुष्यात त्याने एकचदा बायकोचं ऐकलं. केव्हा? बायकोने म्हटलं, मला काही मूल होत, आता तू एक काम कर, माझ्या दाशीशी काय कर. अरे बोला, काय कर? इथं परमेश्वर अब्राहमाशी काय बोलला होता? तुझी बायको सारा, हिच्याच द्वारे मी तुला मुलगा देईन. पण ह्या ठिकाणी अब्राहमाने देवाचं ऐकलं नाही. इथं कोणाचं ऐकलं? बायकोचं. बोला, कोणाचं ऐकलं? आणि बायको काय म्हणते त्याला की माझी जी दासी आहे ना, तिच्याशी लग्न करा, मला मुलबाळ होत नाहीये, मग तुम्ही तिच्याशी लग्न करा, मी लग्न करून देते. आणि बायबल म्हणतं की अब्राहमाने पहिल्यांदा बायकोचं ऐकलं आणि तिथंच वाटोळं झालं. कोण जन्माला आला? इश्माईल. बोला, कोण जन्माला आला? तुम्हाला माहिती का, हा इश्माईल आयुष्यभर त्याच्यासाठी आणि सारेसाठी त्रासदायक झाला. इसाकाशी भांडत कोण होता? इश्माईल. इसाकाला चिडवत कोण होता? इसाकाचा वाटा मागणारा कोण होता? इश्माईल. लक्षात घ्या, हा इश्माईल त्रासदायक झाला. का? कारण अब्राहमाने देवाचं न ऐकता कोणाचं ऐकलं? बायकोचं. बोला, कोणाचं ऐकलं? अधीनता सोडली. अब्राहमा, तू परमेश्वराच्या अधीनतेमध्ये राहणं गरजेचं आहे. बायकोच्या. पहिलं पाप का झालं? मला सांग, पहिलं पाप का झालं? पहिलं पाप का झालं? नवऱ्याने कोणाचं ऐकलं? हा? आदामाने कोणाचं ऐकायला लागत होतं? हा? कोणाचं ऐकायला? बोला ना. नाही, तुम्ही नका बोलू, यांच्याच तोंडून ऐका. कारण आज तुमची मीटिंग आहे ना, तुमच्याच तोंडून बोला. आदामाने कोणाचं ऐकायला लागत होतं? हवेचं का देवाचं? मोठ्याने बोला. हा? त्याने कोणाचं ऐकलं? हा? हवेचं. काय झालं त्याच्यानंतर? काय झालं? एदेन बागेमध्ये राहू शकले नाही. त्यांना एदेन बागेतून परमेश्वराने बाहेर काढले. सगळे आशीर्वाद गमावले. नीट लक्ष द्या. पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे, देवाचं वचन म्हणतं, आणि स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. आमेन. ही व्यवस्था प्रत्येक परिवारामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि जर ही व्यवस्था तुटली तर त्या ठिकाणी परमेश्वराचा कॉन्टॅक्टच तुटून जातो. समजतंय तुम्हाला मी काय सांगतो? आदामाने देवाचं ऐकणं गरजेचं होतं, पण त्याने हवेचं ऐकलं आणि फळ खाल्लं. आणि तुम्हाला माहिती का, त्यांना त्या ठिकाणी एदेन बाग सोडावी लागली. त्यांना सगळे आशीर्वाद गमवावे लागले. ज्या वेळेस आपण देवाची वाणी नाही ऐकत आणि देवाची व्यवस्था उलटी करतो ना, त्यावेळेस सगळं वाटोळं होतं.
म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, पौल सरळ म्हणतो तिमोथेच्या पत्रामध्ये, स्त्रियांना पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही. मला नाही कळत, जगामध्ये एक वाक्य भलत फेमस आहे, गाणं पण निघालंय त्याच्यावर पिक्चर मध्ये, मैं जोरू का गुलाम बनके रहूंगा. मी पहिले खूप पिक्चर पाहायचो, गोविंदाचा पिक्चर येतो आणि त्याने गाणं काढलंय त्याच्यावर, काय अरे बोला रे, मैं जोरू का गुलाम बनके रहूंगा. जुलेश ब्रदर कुठे मागे ना, त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या बायकोचा नंबर पाहायचा तुम्ही, काय म्हणून सेव्ह केलाय, होम मिनिस्टर. काय 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 होम मिनिस्टर, याचा अर्थ घरचा अधिकारी. प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा आहे असा, समजतंय का तुम्हाला? प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा आहे. तुम्हाला माहिती का, अब्राहमाच्या जीवनातला सगळ्यात मोठा निर्णय अब्राहमाने त्याच्या बायकोला नाही विचारला, फक्त देवाचं ऐकलं. आमेन. त्याला सांगितलं, परमेश्वराने तुझा ऐकुलता की साख याला माझ्यासाठी मोरिया डोंगरावर अर्पण कर. आमेन. अब्राहमाने काय केलं माहिती का, थोडासा सुद्धा विचार केला, कोणाचाच सल्ला घेतला. अब्राहम डायरेक्ट उठला आणि त्याला घेऊन सकाळी निघाला. आमेन. आणि तुम्हाला माहिती, त्या एका निर्णयाने अब्राहमाच्या अनेक वंशांना आशीर्वादित केले. हालेलुया. बहिणींनो, मी तुम्हाला कमी लेखत नाही, मी तुम्हाला दोष पण देत नाही, मी दोष यांना देतो. हा प्रॉब्लेम आदामाचा आहे, हवेचा नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, जर हवेने फळ खाल्लं पण असतं ना आणि आदामाने नसतं खाल्लं तरी एदेन बाग भेटली असती. तुम्ही वाचा, बायबल मध्ये नीट वाचा. उत्पत्ती 3रा अध्याय, उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 6 वचनापासून वाचा पुढे. आता नीट ऐका हा, एकदम शब्द टू शब्द ऐका. हा, त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर, असे त्या स्त्रीला दिसून आले. आता बायबल असं म्हणतं, तेव्हा तिने त्या झाडाचे फळ काढून काय केलं, खाल्लं. काही झालं का? खाल्लं. काही झालं का? काहीच झालं नाही. बायबल म्हणतं तिने त्या झाडाचे फळ तोडले आणि खाल्ले, पण काहीच झालं नाही. पण पुढे काय लिहिलंय, आणि मग तिने काय केलं, खाऊन घेतलं, तेव्हा तिला काहीच नाही झालं. मग तिने खाल्ल्यानंतर ना आपल्या पतीला दिलं, व त्याने ते खाल्ले, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. तिने खाल्ल्यावर डोळे नाही उघडले, पण जेव्हा आदामाने खाल्लं ना तेव्हा डोळे उघडले. हालेलुया. तिने खाल्लं असतं ना तर तिला फक्त चव लागली असती, चांगलंय. कसं आहे, चांगलंय, कारण तिला खायचं त्याच्यासाठी होतं. कशासाठी खायचं होतं? परत वाचा देवाचे 6 बघा, हवेचा उद्देश काय खायचा, की त्या झाडाचे फळ खायला चांगले आहे, अजून दिसायला मनोहर आहे. तिला खाणं काय, कारण सुंदर दिसतंय, मला पाहिजे. पुढे, आणि शहाणे करायला इष्ट आहे. तिचा उद्देश वेगळा आहे खाण्याचा, ती त्या उद्देशाने खाते, म्हणून काही झालं नाही. पण केव्हा झालं माहितीये का, जेव्हा न सांगितलेलं फळ कोणी खाल्लं, आदामाने. बोला, कोणी खाल्लं? आणि बायबल म्हणतं, जसं आदामाने फळ खाल्लं त्या दोघांचे डोळे उघडले. देवाची अपेक्षा होती आदामाकडून. बोला, कोणाकडून? कारण तुला मी तुझ्या पत्नीचं काय करून ठेवलंय, मस्तक. तू तिच्या अधीनतेत नको राहू, तू तिचं ऐकून नको चालू, तू माझं ऐकून चाल. देवाची इच्छा आहे. आमेन. बायबल स्पष्ट म्हणते की स्त्रीला पुरुषावर धनीपण करण्याची मी परवानगी देत नाही. हालेलुया. ही देवाची व्यवस्था आहे. आमेन. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं हा भेदभाव आहे, बिलकुल नाही. ही परमेश्वराची व्यवस्था आहे. आमेन. नीट लक्ष द्या. पहिलं वचन आपण वाचलं होतं, बाप्तिस्मा घेतला, तुम्ही कोणाला परिधान केलं? बोला, कोणाला परिधान केलं? ख्रिस्ताला. याचा अर्थ काय होतो माहिती का, तुम्ही ख्रिस्ताला परिधान केलं, मग तुम्ही स्त्री असा पुरुष असा, तुमच्या जीवनाद्वारे लोकांना काय दिसायला लागेल? ख्रिस्त. बोला, काय दिसायला लागेल? ज्या स्त्रीने ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे ना,
ती लपू शकत नाही. तिच्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रगट होणार आहे. हालेलुया. तिचा उपयोग प्रभू कशाही पद्धतीने करेल. ख्रिस्त प्रगटच होईल तिच्या जीवनाद्वारे, कारण तिने काय केले, ख्रिस्ताला परिधान करून ठेवलेलं आहे. आणि मग परिधान केल्यानंतर ना तो ख्रिस्त दिसणारच जगाला. ती लपू नाही शकत. ती त्या दिव्याप्रमाणे होईल जो दिवठणीवर ठेवला गेलाय. आमेन. म्हणून सेवा घडेल. बरं, सेवा त्या स्त्रीद्वारे काय होईल, घडेल, कारण तिने ख्रिस्ताला परिधान करून टाकलेले. तर ख्रिस्त जगाला दिसणार आहे, हे होईल. पण अधीनता, देवाचं वचन म्हणतं, धनी पण गाजू शकत नाही. पुरुषावर धनी पण गाजू शकत नाही. देवाचं वचन होतं. परत ते वचन वाचा जे वाचलं आपण, तिमोथी. पहिले तिमोथी 2:12. स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची मी परवानगी देत नाही. मला आज इकडे लक्ष द्या. माझ्याकडे मला बायबलमध्ये एक वचन दाखवा, मी मान्य करेन की बाळकीय सेवा एका स्त्रीने केली, याचकीय सेवा एका स्त्रीने केली. जर एक उदाहरण जरी बायबलमध्ये असेल ना, तर मी मान्य करून टाकेन की स्त्री बाळकीय सेवा करू शकते. बायबलमध्ये अजिबात नाही. मला एक सांगा, श्वेताने जे उदाहरण घेतलं, वचन सांगितलं पहिल्यांदा, तर तिथं काय लिहिलेलं आहे ते वचन वाचा बरं. गणना, तेच वचन वाचा, गणनाचं पुस्तक आहे. ज्या पुरुषाला मी निवडील. हालेलुया. स्त्रियांचा विषय कुठंच नाहीये याचकीय सेवेच्या बाबतीमध्ये, बाळकीय सेवेच्या बाबतीमध्ये. बायबलमध्ये स्त्रियांचा विषय नाहीये कुठंच. जुन्या करारात पण नाहीये आणि नवीन करारात पण नाहीये. हे लक्ष द्या. तुम्ही जेव्हा स्वर्गात जाल ना, सगळे देवासमोर सारखे असाल. तिथं शिंदे सर प्रचारक राहणार नाही. तिथे शिंदे सर नावाचा व्यक्ती संदेष्टा राहणार नाही. तो तुमच्यासारखाच पुत्र असेल. हालेलुया. आपण सगळे देवाचे संतान म्हणून उभे राहू स्वर्गामध्ये. पण पृथ्वीवर असताना तुम्ही नुसते संतान राहत नाही. कोणी याजक असतो, कोणी पाळक असतो, कोणी संदेष्टा असतो. वेगवेगळे पद प्रभूने देऊन ठेवलेले. प्रेषित, सुवार्तिक, पाळक, शिक्षक ना आणि संदेष्टा, हे पद देऊन ठेवलेले. हालेलुया. नीट लक्ष द्या. ही व्यवस्था आहे, ही जगाची आहे. बायबलमध्ये पाळकीय सेवा कोणत्या स्त्रीला दिली गेलेली नाही. जुन्या करारात सुद्धा नाही आणि नवीन करारात सुद्धा नाहीये. तरी सुद्धा केली जाते. बायबल स्पष्ट म्हणतं, स्त्रीला पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही. मग पाळकीय सेवा कशी काय करू शकते? नाही होऊ शकत, कारण देवाचं वचन त्याला आधार कुठंच देत नाही. स्वर्गामध्ये तुम्ही सगळे सारखे व्हाल याचं एक कारण पण आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याचं एक वचन वाचू आपण. प्रगटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय आणि वचन 10 वाचा पटकन. प्रगटीकरण 21 आणि वचन 10. हा हा. प्रगटीकरणामध्ये शेवटी योहान पाहतोय की वरून स्वर्गामधून एक नवीन यरुशलेम खाली उतरत आहे. आमेन. ज्या यरुशलेमेमध्ये आपण राहणार आहोत. कोण राहणार आहे? तुम्ही आणि मी. जेव्हा प्रभू आपल्याला घेऊन जाईल, त्या नवीन यरुशलेम खाली उतरताना त्याने पाहिली. हा, परत एकदा तेच वचन वाचा. हा, देवापासूनची यरुशलेम नगरी स्वर्गातून उतरलेली आहे ना, ती योहानाने पाहिली. आता ज्याच्यामध्ये तुम्ही आणि मी राहणार आहोत स्वर्गामध्ये गेल्यानंतर, ती यरुशलेम, त्याच्याबद्दल बायबल सांगतं. त्या यरुशलेमेमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे. ती काय माहिती का? प्रगटीकरण 21 आणि 22 वाचा. प्रगटीकरण 21 आणि 22 वचन. त्या यरुशलेम नगरीमध्ये घरं आहेत, बंगले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, प्रभू पण आहेत. पण त्या यरुशलेमेमध्ये काय नाहीये? मंदिर नाहीये. हालेलुया. ज्या ठिकाणी मंदिर नाहीये ना, याचा अर्थ मंदिराची सेवा पण नाहीये. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? जगामध्ये मंदिर आहे का? नाही. म्हणून मंदिराची सेवा पण आहे. म्हणून भेद तिथं नाहीये, कारण तिथं मंदिर नाहीये. पण इथं भेद का आहे? कारण इथं मंदिराची सेवा आहे. हालेलुया. ही गोष्ट नीट लक्ष द्या. तुम्ही आणि मी स्वर्गात गेल्यानंतर आपल्याला कोणतीच याचकीय सेवा नाही करायची. तिथं संदेश कोणीच देणार नाही. तिथं प्रभुभोज कोणीच देणार नाही.
तिथं बाप्तिस्मा कोणीच देणार नाहीये, तिथं दफनविधी कोणी करणार नाहीये, तिथं कोणी लग्न लावून देणार नाहीये, तिथं कोणी बाळाचं समर्पण करणार नाहीये, कोणतीच पालखी सेवा तिथं नाही, कारण तिथं मंदिरच नाहीये. हालेलुया. हे सगळे अधिकार आणि हे सगळे कर्मकांड कुठं होतात? मंदिरामध्ये. बोला कुठं होतात? आणि योहान पाहतोय की जी नवीन यरुशलेम उतरली ना, तर काय म्हटलंय तिथं? वाचा त्याच्यामध्ये काय? त्या यरुशलेमेमध्ये मंदिर माझ्या पाहण्यात आलेच नाही. मग मंदिर नाहीये ना, याचा अर्थ कोणतीच सेवा तिथे राहणार नाहीये. म्हणून आहे ना, तिथे सगळे सारखे आहेत देवाला, सगळे काय आहेत. पण इथं जगामध्ये पृथ्वीवर मंदिर आहे, पाळकीय सेवा, याजकीय सेवा आहे, दफनविधी, लग्नविधी, बाळाचं समर्पण, बाप्तिस्मा देणं, हे सगळे विधी आहे ना. म्हणून इथं भेद करून ठेवलेला आहे. आमेन. इथं भेद आहे आणि तो पाळावाच लागेल. आमेन. कारण ह्या सेवा इथं दिलेल्या आहेत. हालेलुया. समजतंय का सगळ्यांना? म्हणून एक वचन वाचा, पहिले तिमोथी 3:1-2. पहिले तिमोथी 3:1 आणि 2. आता तिमोथ्याला तो म्हणतो की चर्च मध्ये, मंडळीमध्ये कोणी जर अध्यक्षाचे काम करू पाहतो, बायबल मध्ये पास्टर, रेव्हरेंड, बिशप जे पद आपण वाटलेले आहेत ना, असे पद नाही आहेत बायबल मध्ये. मंडळीचा अध्यक्ष म्हटलेला आहे. बघा मंडळीचा काय, इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये याला बिशप म्हणतात. याला काय म्हणतात? बिशप. पास्टर म्हणून नाहीये पद, बिशप म्हणून आहे. बिशप याचा अर्थ मंडळीचा अध्यक्ष. आमेन. संस्थांचा अध्यक्ष नाही. कोणाचा अध्यक्ष? मंडळीचा अध्यक्ष. त्याला इंग्लिश मध्ये, इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये बिशप हा शब्द आलेला आहे. हालेलुया. आता मंडळी चालवणारा जो व्यक्ती आहे ना, त्याला अध्यक्ष म्हटलेलं आहे बायबल मध्ये, याजक म्हटलेलं नाही. कारण नवीन करारामध्ये याजकीय सेवा नाहीये. हालेलुया. येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर दिलं गेलं, बायबल असं म्हणतं की येशूची चौकशी मुख्य याजकाच्या समोर केली गेली. बोला कोणाच्या समोर केली गेली? आठवतं का तुम्हाला? त्या काळचा जो मुख्य याजक असायचा ना, तो झगा घालायचा. काय घालायचा? मंदिर असायचा डोक्यावर, पट्टा बांधलेला असायचा, इस्रायलाच्या 12 वंशाची नावं लिहिलेली असायची. तुम्हाला माहिती का, त्याचा पोशाख मोशेने अहरोनासाठी तयार केलेला होता. तसाच पोशाख मुख्य याजक नेहमी घालून फिरायचा. पण बायबल असं म्हणतं, ज्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळणार होते ना, त्या दिवशी येशूला त्या मुख्य याजकाच्या समोर आणून उभं केलं. आणि त्या मुख्य याजकाने येशूची चौकशी केली आणि येशूला काय प्रश्न केला? तू परात्पर देवाचा पुत्र आहेस का? तर येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुम्ही म्हणता तसेच. हालेलुया. हो, मी परात्पर देवाचा पुत्र आहे. बायबल काय म्हणतो माहिती का? मुख्य याजकाने स्वतःचा झगा फाडला. काय केला? स्वतःचा झगा. तुम्हाला माहिती का, मोशेच्या नियमशास्त्रानुसार याजक त्याच्या झग्याला फाडू शकत नाही, याजक त्याच्या झग्याला विटाळू शकत नाही, याजक त्याच्या झग्याला खराब करू शकत नाही. पण बायबल असं म्हणतं, जेव्हा येशू त्याच्या समोर उभा होता ना आणि येशूने कबूल केलं की मीच परात्पराचा पुत्र आहे, बायबल म्हणतं मुख्य याजकाने रागाने त्याचा झगा काय केला? स्वतःचा फाडला. याचा अर्थ काय होतो? त्या मुख्य याजकाने स्वतःचं याजक पण तिथंच रद्द केलं. झगे फाडून टाकलेले, परत झगे घालू नका. मुख्य याजकाने स्वतःचा झगा येशू समोर फाडलेला आहे. मग तुम्ही कोणते झगे घालून फिरतायत आता याजकाचे? तुम्ही कोणता मंदिर घालून फिरतायत? तुम्ही कोणते पट्टे घालून फिरतायत? तुम्हाला झगे घालण्याचे काम राहिलेलं नाहीये, कारण झगा येशू समोर फाटलेला आहे. हालेलुया. स्वतः त्या मुख्य याजकाने रागात तो झगा फाडून टाकला. त्याला कळतच नव्हतं, त्याने स्वतःचं याजक पण येशू समोर रद्द केलं. आमेन. आणि त्याने हे दाखवलं, हे प्रभू तूच परात्पराचा याजक आहेस. आमेन. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे परात्पराचा युगानुयुग याजक फक्त कोण आहे आता? येशू. बोला कोण आहे? याजकीय सेवा आता कोणाला भेटू शकत? नवीन करारामध्ये याजकीय सेवा रद्द झालेली आहे. आमेन. आता फक्त एकच सेवा उरलेली, मंडळीचा अध्यक्ष. बोला मंडळीचा. वाचा त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे. कोणी मंडळीमध्ये अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची अपेक्षा करतो. पुढे, हे वचन विश्वसनीय आहे. आता नीट लक्ष. अध्यक्ष कसा असावा आणि कोण असावा याच्याविषयी बायबल लिहितं. अध्यक्ष अदृश्य, एका स्त्रीचा काय असावा?
बोला, एका स्त्रीचा काय असावा? याचा अर्थ अध्यक्ष स्त्री असावा का पुरुष असावा? कोण असावा? एका स्त्रीचा पती असावा. मग असं पण लिहिलं असतं ना की एका स्त्रीबद्दल की ती एका पुरुषाची पत्नी असावी. दोघांपैकी कोणी पण अध्यक्ष नाही. अध्यक्षपद पुरुषाला दिले गेले बायबलमध्ये, चर्चमध्ये, मंडळीमध्ये, की तो एका स्त्रीचा पुरुष असावा, पती असावा. याचा अर्थ काय होतो? तो पुरुषच असला पाहिजे अध्यक्षपदासाठी. दुसरं एक वचन वाचा, पहिले तिमोथी 3:12 वाचा. आता 12 वचन. हा, आता दुसरं पद आहे सेवक. बोला काय? सेवक. दुसरं मंडळीतलं पद सेवक. सेवक सुद्धा एका स्त्रीचा काय असावा? म्हणजे तो सुद्धा कोण असला पाहिजे? पुरुष. कोण असला पाहिजे? स्त्रीला सेवक पद, अध्यक्ष पद, अधीनता चालू शकत, धनी पण चालू शकत. हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणतं? पुढच्या वेळेस मला बोलू नका, पण हे खरं आहे. हालेलुया. वचनाच्या विरोधात जाऊच नका ना. मला बायबल मधून एक वचन दाखवायचं आणि मग मी मान्य करेल की एक स्त्री पाळकीय सेवा करू शकते, एक स्त्री बाप्तिस्मा देऊ शकते. एक उदाहरण दाखवा मला बायबलमध्ये. येशू ख्रिस्तासोबत अनेक स्त्रिया होत्या ज्या फिरायच्या, त्याचं वचन ऐकायच्या. पौल, पेत्रस किंवा इतर जे शिष्य होते प्रेषित, त्यांच्यासोबत अनेक स्त्रिया होत्या ज्या प्रभूच्या सेवेमध्ये सक्रिय होत्या. मला एक स्त्री दाखवा की जिने बाप्तिस्मा दिला. मला एक स्त्री दाखवा जिने पाळकीय सेवा केली. संदेष्टा होत्या, वचनाचा प्रचार करायच्या, आत्म्याने भरून वचन सांगायच्या. ही सेवा स्त्रियांना होती, पण याचकीय सेवा नव्हती देवाच्या वचनामध्ये कुठेच नाही. हुल्दा नावाची संदेष्टी होऊन गेली की जी वचनाचा प्रचार करायची, देवाकडून आलेला संदेश प्रगट करायची. हालेलुया. समजतंय का? अजून कोण कोण संदेश आहे? दबोरा, बायबल मध्ये एक संदेष्टी आहे, तिचं नाव आहे दबोरा. ती पण संदेष्टी आहे की देव तिच्याद्वारे बोलायचं, पण लक्षात घ्या याचकीय सेवा नाही. मिरियाम संदेष्टी होती, मोशेची बहीण मिरियाम काय होती? संदेष्टी होती. मोशेने अहरोनाला याजक बनवलं, मिरियाम त्याची काय होती? बहीण. बोला काय होती? अहरोन त्याचा भाऊ होता आणि मिरियाम त्याची बहीण होती. मिरियाम संदेष्टी होती हे बायबल सांगतं. मग तुम्हाला माहिती का, ती संदेशी असताना सुद्धा याजक पद अहरोनाला दिलं, अहरोनाच्या मुलांना दिलं, मिरियामेला दिलं नाही. काही गोष्टी बायबलमध्ये दिल्या त्या तशाच राहतील. देव सगळ्यांना सारखं लेखतो, भेदभाव करत नाही. तिथं भेदभाव कोणाचाच होणार नाही, पण इथं व्यवस्था आहे. इथं काय आहे? दोघांना वेगळ्या उद्देशाने निर्माण केलं गेलेलं आहे. आमेन. आदामाला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं आणि देवाने सांगितलं एदेन बागेची मशागत कर आणि रक्षण कर. हालेलुया. पण जेव्हा हवेला निर्माण केलं ना, तर देवाने म्हटलं की मनुष्य पुरुष एकटा असावा हे बरं नाही, त्याच्यासाठी मी अनुरूप सहाय्यक निर्माण करेन. आमेन. ती मदत करणारी आहे, ती सपोर्ट करणारी आहे, ती सेवेमध्ये त्याला एक टेका देणारी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सेवेमध्ये त्याच्या सोबत चालणारी आहे आणि त्याला मदत करणारी. धनी पण चालू शकत नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल मध्ये वाचा तुम्ही. एक स्त्री बायबल मध्ये अशी होऊन गेली ना, जिने नवऱ्याला ताब्यात ठेवलं होतं. तुम्हाला माहितीये, अनेक संदेशांना मारून टाकले. कोण होती ती? इस्बेल. बोला कोण होती? राजा होता तिचा नवरा. काय होता? राजा. मला एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, मला उत्तर द्या. नीट लक्ष द्या. देवाच्या नजरेमध्ये राजा पण एक सारखा आहे, बरोबर आहे ना? आणि साधा गुलाम सुद्धा. देव राजाला मोठा मानेल आणि गुलामाला लहान मानेल असं आहे का? नाही. राजा पण देवाचा काय आहे? मुलगा. आणि गुलाम पण देवाचा काय आहे? मुलगा. एवढं मान्य करतात का तुम्ही? ओके. मग उद्या उठून जर राजा बोलला आणि गुलाम म्हटला मी पण देवाचा मुलगा आहे ना, मग मी तुझं कशाला ऐकू? मी तुझा गुलाम राहणार नाही, कारण मी पण कोणाचा मुलगा आहे? देवाच्या नजरेत आमचा काही भेद नाही. पण देव असं ऐकेल का की तू तुझ्या राजाचं ऐकायचं नाही असं म्हणेल परमेश्वर? उलट बायबल सांगतं अधिकाऱ्यांच्या अधीन राहा. दास जो आहे ना, त्याने आपल्या धन्याच्या अधीन असावं. का? मी तुम्हाला सारखं मानतो, पण तुम्ही एकमेकांना तसं मानू नका. तुमच्यामध्ये तो भेद असलाच पाहिजे, नाही तर व्यवस्थाच राहणार नाही. कोणीच कोणाचं ऐकणार नाही. सगळे म्हणतील मी पण मुलगा आहे देवाचा, मग मी तुझं कशाला ऐकू? आम्ही पण मुली आहेत देवाच्या, मग आम्ही तुमचं कशाला ऐकू? ही व्यवस्था आहे जी तुम्हाला पाळावीच लागेल.
हालेलुया. पुरुषावर धनीपणा चालवण्याचा अधिकार परवानगी मी देत नाही, हे देवाचं वचन आहे. ह्या गोष्टी ऐकायला जड जातात, पचवायला पण जड जातात, पण जे आहे ते आहे. आमेन. आज स्वतःला बिशप करणाऱ्या स्त्रिया मी बघतो, स्वतःला रेव्हरंड करणाऱ्या स्त्रिया मी बघतो, स्वतःला अभिषिक्त करणाऱ्या, बाप्तिस्मा देणाऱ्या स्त्रिया पण मी पाहिले, प्रभुभोज देणाऱ्या स्त्रिया पण मी पाहिल्या. मला बायबल मधून एक वचन दाखवा तुम्ही, मी मान्य करेल तुमच्या सेवेला. पण जर बायबल त्याला पुरावा देत नाही ना, तुम्ही देवाच्या विरोधात वागू नका, तुम्ही परमेश्वराच्या विरोधात पाप करू नका. वचनाचा प्रचार करू शकता केव्हा? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला परिधान केलेले, तर ख्रिस्त दिसेल तुमच्याद्वारे. चमत्काराची सेवा पण प्रभू तुम्हाला देईल केव्हा? जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही परिधान केलेलं, तो ख्रिस्त दिसणार आहे जगाला, ख्रिस्ताचं काम होणार आहे तुमच्याद्वारे, हे नक्की. पण पाळकीय सेवा नाही होऊ शकत, पुरुष तुमच्या अधीनतेत नाही राहू शकत, तुम्ही धनीपणा नाही चालवू शकत, हे देवाचं वचन आहे. आमेन. आणि जिथं धनीपणा स्त्रीने चालवलाय ना, बायबल सांगतं उद्ध्वस्त झालेत. लक्ष द्या. इजबेल तिच्या नवऱ्याला अहाब राजाला तिने अशा रीतीने ताब्यामध्ये घेतलं होतं, तुम्हाला माहिती का? अनेक संदेशांना मारून टाकलं होतं. एलियाचा जीव घ्यायला पाहत होता अहाब. तुम्हाला माहिती का? बायबल असं म्हणतं की अहाब राजाने पाप करण्यासाठी स्वतःला विकून टाकलं होतं. काय केलं होतं? स्वतःला कोणाला विकलं होतं? त्याच्या बायकोला विकून टाकलं होतं राजाने स्वतःला. ती म्हणेल तसं, ती सांगेल तसं, स्वतःच्या इच्छे, स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाहीये. ती धनीपणा चालवायची त्याच्या, ती म्हणेल तशा पद्धतीने अहाब नाचायचा. आणि तुम्हाला माहिती का? त्याचं आणि त्याच्या संपूर्ण घराण्याचं वाटोळं झालं. बायबल तुम्हाला सांगतं जशी सारा अब्राहमाला झाली, तुम्हाला परमेश्वराचं वचन स्त्रियांनो, बहिणींनो, कोणासारखं व्हायला लावतं? सारेसारखं. बोला, कोणासारखं? का बरं? कारण तिथं वचनात काय लिहिलेलं आहे की जशी सारा अब्राहमाच्या आज्ञा पाळून त्याच्या आज्ञेत राहिली, त्याच्या अधीनतेत राहिली, जर तुम्ही देखील तशाच आज्ञेमध्ये राहाल तर तिच्या मुली व्हा. हालेलुया. म्हणजे सारेचा तो स्वभाव जो ती अब्राहमाच्या अधीनतेमध्ये होती, नवऱ्याच्या अधीनतेमध्ये होती, तर देवाची इच्छा आहे प्रत्येक स्त्रीने सारेसारखं व्हा. आमेन. हा, सगळ्या विश्वासणाऱ्यांचा बाप अब्राहम म्हणून ओळखला जातो, आणि सगळ्या स्त्रियांच्या विश्वासणाऱ्यांची माता जी आहे ना, ती सारा म्हटली जाते. हालेलुया. याचा अर्थ असा नाही होत की ती खूप धार्मिक होती म्हणून, नाही, तिचं जीवन तसं होतं. ती तिच्या नवऱ्याच्या आणि पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवायची. हालेलुया. देवदूत घरी आले 3. किती आले? 3. बायबल असं म्हणतं परमेश्वराचा दूत येऊन अब्राहमाशी बोलत होता. स्वयंपाक सारेने तयार केला, सगळं तिने केलं. अब्राहम पुढे घेऊन गेला, त्यांना खाऊ घातलं, आणि परमेश्वराचा दूत भविष्यवाणी करायला लागला. कोणाबद्दल? सारेबद्दल. बोला, कोणाबद्दल? परमेश्वराच्या दूताने सारेला हाक मारली नाही. सारा बाहेर आहे, अजिबात नाही. तो कोणाला बोलला माहिती का? अब्राहमाला, तुझी पत्नी सारा कुठे आहे? हालेलुया. देव सुद्धा डायरेक्ट डील नाही करत आहे ना. परमेश्वर सुद्धा डायरेक्ट सारेशी गोष्ट नाही करते किंवा तिच्याशी बातचीत नाही करते. प्रभू म्हणतो तुझी पत्नी सारा कुठे आहे? मग त्याने सांगितलं घरात आहे. का बरं? देवाला माहिती नव्हतं ती घरात आहे, ती तंबू मध्ये आहे. देवाला सगळं माहिती होतं, पण देवाला माहिती आहे ना याची पत्नी आहे ना, मी त्याला विचारेन. हालेलुया. समजतंय का? मी त्याला विचारेन. आशीर्वाद पण द्यायचा ना, तुझ्या थ्रू तिला भेटेल. लक्षात घ्या. सारा कुठून ऐकत होती? सारा कुठून ऐकत होती? दाराच्या, तंबूच्या, डेऱ्याच्या दाराच्या मागून ऐकत होती. आमेन. पुढे आली का ती? नाही. का नाही आली? कारण तिला माहिती आहे ना, अभिवचन भेटतंय ना, आशीर्वाद भेटतोय ना, माझा नवरा ऐकतोय ना, माझ्या नवऱ्याशी परमेश्वर बोलतोय ना, नक्कीच मी आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. ती तंबूच्या डेऱ्याच्या दाराच्या आड राहून ऐकत होती, ती पुढे आली नाही. लक्षात घ्या. अधीनता होती तिच्याकडे. आमेन. तीच अधीनता बहिणींनो जर तुमच्या जीवनामध्ये असेल ना, तुम्ही सारेच्या मुली व्हाल. तुम्ही कोणाच्या मुली व्हाल? सारेच्या मुली व्हाल. तुम्ही गीतं गा, तुम्ही वर्शिप लीड करा, वचनाचा भी प्रचार करा. जर देवाचा आत्मा तुम्हाला चालवतोय, रोग्यांसाठी प्रार्थना करा. एवढंच काय, सुवार्ता प्रचार पण करा. हालेलुया. काय करा? मी म्हणतो ना,
पुरुषांपेक्षा स्त्रिया चांगला सुवार्ता प्रचार करू शकतात. विश्वास ठेवा. एक वचन वाचा, योहान कृत शुभवर्तमान 20 अध्याय, योहान 20 आणि वचन 16 पासून पुढे. योहान 20 वचन 16 पासून पुढे. येशूने पहाटे पहाटे मरिया जी आहे ना ती कबरेवर आली होती येशूला बघायला, त्याचं प्रेत बघायला. पण येशू जिवंत झाला आणि जिवंत झालेला असताना येशूने तिला दर्शन दिले. आणि मग येशू मरियाला म्हटला, मरिये. मरिया खुश झाली आणि ती म्हटली, प्रभूजी, रब्बुनी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, मी अजून पित्याजवळ वर गेलो नाही. तू जाऊन सुवार्ता सांग. हालेलुया. स्त्रियांचं काम एवढंच नाही नुसतं प्रार्थना करत बसणं. तर येशूने पहिली सुवार्ता जी सांगायला लावली ना ती कोणाला लावली? मरियला, एका स्त्रीला सांगितली की तू जा आणि माझ्या बांधवांना सांग. शिष्यांना दर्शन नाही मिळालं पहिलं, प्रेषितांना दर्शन नाही मिळालं, एका स्त्रीला दर्शन मिळालं. आणि जेव्हा स्त्रीला मिळालं ना, देव म्हणतो इथं बसू नको, तू काय कर, जाऊन कोणाला सांग? माझ्या बांधवांना सांग. हालेलुया. नुसतं प्रार्थना करणं हे आपलं जीवन नाहीये. नुसतं चर्चला येऊन बसणं एवढी आपलं काम नाही. बायबल म्हणतं येशूने पहिली सुवार्ता जी सांगायला पाठवली ना, स्त्रीला सांगायला पाठवली, जा आणि माझ्या बांधवांना सांग की मी उठलो आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतं मरिया धावत गेली आणि तिने जाऊन शिष्यांना कळवलं. मग सांगा ना सुवार्ता, सांगा सुवार्ता. भावांना तरी कोणीतरी मारलं आणि धमकावलं, तुम्हाला कोण मारणार आहे? नवापूरच्या बाजारात जाऊन जरी तुम्ही येशूची सुवार्ता सांगितली, कोणाची मजा आली तुम्हाला हात लावायची? सांगा ना, हाय का? अरे जो हात लावल तो जेलमध्ये जाईल, ही परिस्थिती आहे. कारण सगळ्यात मोठे कायदे तुमच्या बाजूने आहेत, कळते का? पण बिचारे माणसंच सांगत फिरतात सुवार्ता आणि मार खातात. पहिली सुवार्ता येशूने कोणाला सांगायला लावली? मरीला, तुझा आणि माझ्या बांधवांना सांग. आमेन. कळतं का मी काय सांगतोय? मग हे का नाही करत? जे करायला पाहिजे ते करा ना, जे नको करायला तेच करतो आपण. अधीनता ठेवा. धनीपणा नाही चालवायला लावला तर आवडतो चालवायला. आणि म्हणून जगामध्ये हे गाणं प्रसिद्ध झालं, मैं जोरू का गुलाम. कारण बरेचसे बिचारे नवरे असेच आहेत ज्यांचं पान हलत नाही बायकोशी. तिने जर ग्रीन सिग्नल दिला तर. बायबल असं म्हणतं, अब्रामाच्या घरी पाहुणे आले, 3 दूत रस्त्याने चालले होते. अब्राहम पळत पळत गेला आणि समोर गेला आणि त्यांना म्हणतो, थांबा थांबा 2 मिनिटं, इथं मी पाय धुवायला पाणी आणतो, इथं सावलीत येऊन बसा आणि काहीतरी मी तुमच्यासाठी रांधतो, तयार करतो, 2 घास खा आणि मग पुढे जा. हालेलुया. अब्राहमाने पहिले सारेला विचारलं का त्यांना सांगितलं? बोला, सांगा मला. अब्राहमाने पहिले सारेला विचारलं करू का, यांना बोलू का डायरेक्ट त्यांना सांगितलं जेवायला आहे? डायरेक्ट सांगितलं. का? कारण अब्राहमाला माहिती होतं सारा माझं ऐकेल. आपल्या घरी कोणाला बोलवायचं असेल तर पहिले होम मिनिस्टर परमिशन ग्रँटेड झाली तर, नाही तर येशूला पण एंट्री नाही, सेवकांना पण एंट्री नाही. समजतंय का मी काय सांगतोय? किती पुरुष असे आहेत की ज्यांना विश्वास आहे की मी जर देवाच्या दासांना घरी घेऊन गेलो तर आनंदाने माझी पत्नी त्यांची सेवा करेल. एक फोन तरी करावा लागतो, आणू का, करशील का, इतके लोक आहेत, जमेल का, तुम्ही कांदे कापून द्याल, तुम्ही लसूण सोडून द्याल. मला ना कांदा कापता येत नाही, मला लसूण सोलता येत नाही, मला काहीच जमत नाही, तरी मी खूप पाहुणे घेऊन येतो माझ्या घरी. कोणी पण आलं ना, आमच्या पुण्याकडून अनेक लोक येतात, अनेकदा आमच्या घरी जेवण असतं आणि मला काहीच जमत नाही. तांदूळ पण निवडता नाही येत मला, काहीच कामाचा नाही या बाबतीमध्ये. घरातल्या तिला विचारा, घरातल्या कोण, मला गॅस पण नाही पेटवता येत, जाऊ द्या बाबा. आणि बऱ्याच ठिकाणी घराचं उद्घाटन करतात आणि मला गॅस पेटवायला लावतात. मला सगळ्यात मोठं टेन्शन तिथे. अरे मी कधीच पेटवत नाही गॅस, ते लायटर आहे ना, हात थरथरतात माझे. खूप ठिकाणी मी घराचं उद्घाटन करायला गेलो, ते म्हणतात सर चुल्यासाठी प्रार्थना करा. अरे पण तो गॅस नका पेटवायला लावू ना, मला समजतच नाही. मला खरं की खोटं आहे, काहीच
जमत नाही मला, घरचे कोणतेच काम मी करत नाही, सगळं माझी पत्नी करते. पण मला विश्वास आहे, मी आजपर्यंत तिला विचारत नाही की खायला यांना जेवायला घरी घेऊन येऊ का, तू करशील का, कारण मला विश्वास आहे ती ऐकेल आणि ती करेल. आमेन. याच्यासाठी नाही मी बळजबरी नाही करायला लावत, ती आनंदाने करते. अधीनता म्हणतात त्याला. हालेलुया. अधीनता म्हणतात, कारण मी एकटा सेवा करू शकत, मला तिची गरज आहे. आमेन. अब्राहम एकटा सेवा नव्हता करू शकत ना त्या दूतांची, त्याला सारीची गरज होती. म्हणून बायबल म्हणतं त्यांना त्याने बसवलं आणि धावत डेऱ्याकडे गेला. अब्राहम सारेकडे गेला आणि तिला म्हटलं पटकन एक काम कर, पीठ घे आणि मळ आणि भाकरी तयार कर. हालेलुया. मी नाही करू शकत ना एकटा, त्या स्वर्गदूतांची सेवा करण्यासाठी सारा मला तुझी गरज आहे. बहिणींनो नीट लक्ष द्या, तुमचा पती एकटा नाही करू शकत काहीच, त्याला तुमची गरज आहे. म्हणून तर हवेला बनवलं गेलं की आदाम एकटा असावा हे बरं नाहीये. प्रत्येक सेवा अपूर्ण राहील तुमच्याशिवाय. कोणताच सेवक एकटा सेवा नाही करू शकत, करेल बी ना तर यशस्वी नाही होणार, जास्त पुढेपर्यंत नाही जाणार. पण ज्याची पत्नी त्याच्यासोबत उभी असते ना सेवेमध्ये, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तो शेवटपर्यंत त्याची सेवा घेऊन जाईल. हालेलुया. तो नाही पडणार. अब्राहम नाही खचला शेवटपर्यंत, सारा खंबीर होती त्याच्यासोबत, शेवटपर्यंत खंबीर होती. बायबल मध्ये तुम्ही वाचा, एक्विला आणि प्रिस्किल्ला नावाचा परिवार आहे. अक्विला आणि प्रिस्किल्ला प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्या बाबतीत वाचाल ना, त्या दोघांची नावं तुम्हाला दिसतील. नुसता अक्विला नाही, नुसता प्रिस्किल्ला नाही, दोघं पती पत्नी सोबतच दिसतील तुम्हाला. जेव्हा जेव्हा त्यांचा उल्लेख आलेला आहे बायबल मध्ये, अक्विला प्रिस्किल्ला, अक्विला प्रिस्किल्ला, याचा अर्थ काय, पती पत्नी दोघं नेहमी सोबत असायचे प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक कामामध्ये. आमेन. ही आपली सेवा आहे. काही मोठं, कोणी मोठं नाही, कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही, लक्षात घ्या. फक्त व्यवस्था आहे. बोला काय व्यवस्था, त्याच्या अधीन राहणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालाल ना, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो तुमचा परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून वचनाला ट्विस्ट करू नका. एका वचनात देव म्हणतो, देवाचं वचन म्हणतं स्त्री पुरुष हा भेद नाही, आणि लगेच तिकडं पौल म्हणतो स्त्रीला पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही, कारण ही जगातली व्यवस्था. स्वर्गात मंदिर नाही म्हणून ती व्यवस्था तिथं नाही, इथं मंदिर आहे म्हणून ही व्यवस्था लावून दिलेली आहे. हालेलुया. म्हणून या गोष्टी आपल्याला पाळणं गरजेचं आहे. वेळ जास्त झालेला आहे, मी जास्त पुढे जाणार नाही. मी विश्वास ठेवतो की या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल. आमेन. आणि देवाकडे अजून मागा अनुग्रह की देव तुमच्याशी अजून बोलो. हालेलुया. बहिणींनो एक गोष्ट परत सांगतो, अजिबात चुकीचं वाटून घेऊ नका. तुम्हाला असं वाटू नका की वचन तुमच्या विरोधात आहे, बिलकुल नाही. वचन तुमच्याच बाजूने आहे. आमेन. इथं आपल्याला काय जागा भेटते याचा अजिबात विचार करू नका, तिथं आपल्याला सारखी जागा भेटणार आहे. हालेलुया. याचा आनंद करा. आमेन. इथं आपण आपल्या पायावर धोंडा मारलाय फळ खाऊ, समजतंय का तुम्हाला? ते फळ खाल्लं नसताना एवढं ऐकावं लागलं, कळतंय का? ते फळ खाल्लं नसतं ना तर एवढं ऐकावं लागलं नसतं. आता खाल्लंच गेलंय ना, तेवढं तर ऐकावंच लागलं. पौल बऱ्याच ठिकाणी म्हणतो ना की आदाम भुलवला गेला नाही तर हवा भुलवली गेली. तो पौल म्हणतो वचनामध्ये. मग खाल्लं नसतं तर ऐकावं लागलं असतं का? पण खाल्लंच गेलंय ना, तो ऐकावं लागेलच थोडंफार. अधीनतेमध्ये राहा, व्यवस्थेमध्ये राहा. तुम्ही आणि तुमचा परिवार आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. परमेश्वर करू या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करू. डोळे झाकून प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, मी तुला धन्यवाद देतो आज प्रभूजी ह्या मीटिंग मध्ये तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस. परमेश्वर, आम्ही तुझ्या वचनाच्या अधीन राहावं प्रभू, त्या व्यवस्थेमध्ये राहावं देवा. एका परिवारामध्ये स्त्रीचं मस्तक पुरुष आणि पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. ही व्यवस्था आम्ही कधीच तोडू नये देवा, कारण ज्या वेळेस ही व्यवस्था तुटते त्यावेळेस परमेश्वरा सैतानाला जागा मिळते. मंडळीमध्ये देखील ही व्यवस्था आम्ही कधीच तोडू नये प्रभू, कारण पुरुषाचंच मस्तक ख्रिस्त आहे तुझं वचन सांगतं. तर मंडळीचं पण मस्तक जर तू असावा यासाठी पुरुषच त्या ठिकाणी अध्यक्ष असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुझ्या वचनाप्रमाणे चालणं आम्हाला शिकव. आमच्या मनाच्या इच्छा आम्ही पूर्ण करू नये देवा, तर आम्ही तुझी इच्छा पूर्ण करावी असं होऊ दे परमेश्वर. तुझं वचन सांगतं बली हवनाने परमेश्वर प्रसन्न होत नाही,
जेवढा तो त्याच्या आज्ञा पालनाने प्रसन्न होतो. म्हणून आम्ही तुझ्या वचनाला पाळून प्रसन्न करावं, तुला खुश करावं प्रभू, असं होते देवा. आणि म्हणून तुझं वचन समजून घेण्यासाठी आम्हाला कृपा दे. विशेष मी प्रार्थना करतो सर्व बहिणींसाठी, अजून तुझ्या वचनातील रहस्य त्यांना कळू दे, अजून जवळून त्यांना परमेश्वर शिकण्यासाठी कृपा दे. त्याची समज तू उघड दे बाबा. आणि प्रभू तुझ्या वचनाच्या अधीन आणि पतीच्या अधीन राहून जगण्यासाठी प्रत्येक बहिणीला तू सहाय्य आणि मदत कर. एक अनुरूप सहाय्यक म्हणून जीवन जगण्यासाठी कृपा दे. आणि तुझं वचन प्रत्येक उभयतांच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे आणि प्रत्येक परिवारामध्ये पूर्ण होऊ दे. धन्यवाद पिता, धन्यवाद देतो, स्तुती करतो. तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणतो. आमेन.